आता निसर्ग पण शेतकऱ्याला मारण्याच्या प्रयत्नात आहे। 4 महिन्यात असं कधीच नाही वाटलं की पाणी येईल म्हणून, आणि जेव्हा एंड टाइमवर शेतकरीचा माल घरी जातो तेव्हाच हा पाऊसला का रोग लागते का? एकीकडे गुढीपाडव्याचा आनंद आणि दुसरीकडे या मालाची काळजी। आणि तुम्हीच विचार करा किती अवघड झालेला आहे शेतकऱ्याची जिंदगी। शेतकरी 4 महिने राबला आणि एंड टाइमवर जेव्हा त्याचा माल घरी जातो तेव्हा जर निसर्गाने साथ नाही दिली त्याला किती दुःख होईल, हे दुःख फक्त शेतकऱ्यालाच माहित आहे। असे शेतकरी आहेत की त्यांनी हिरवा गहू काढून सुद्धा घरात नेलेला आहे, हे फक्त निसर्गाच्यानच। आणि त्यांना माहित आहे की निसर्ग आपला साथ देत नाही म्हणून ते हिरवा गहू काढून घरी नेत। शेतकऱ्याला तिन्ही बाजूने मारत आहे। पहिला व्यापारी मारतो आणि दुसरा राजकारण, आणि त्यासोबत निसर्ग सुद्धा शेतकरीला मारत आहे। एक दिवस असा येईल शेतकरी शेती करण्याच्या आधी 10 वेळेस विचार करन। जेवढं होईल तेवढं शेतकरीला सहकार्य करा, आणि जर उगवणारा नसेल तर आपल्याला खायला काय भेटणार? निसर्गाचं तर माहित नाही, पण व्यापारी आणि राजकारणी यांना तरी समजलं पाहिजे। आणि तुम्ही पण अन्न खाता, अन्न उगवणाऱ्या शेतकरीला किंमत दिली नाही ना, त्यांना खाऊन तुमचा काही फायदा नाही। कित्येक शेतकऱ्यांच्या वावरात असे माल आहेत, गहू आहे, त्यांना कित्येक दुःख होत असन ते त्यांना माहित। किती हिम्मतवान असेल माझा शेतकरी, एवढा दुःख घेऊन सुद्धा हसका चेहरा ठेवतो। बघू निसर्गाने साथ दिली तर। आणि मित्रांनो, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओ पाहण्याचं विसरू नका। जय महाराष्ट्र।